आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, व्हेरिफिकेशन ऑफ द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. 9वी मध्ये असताना लॉज ऑफ रिफ्लॅक्शन म्हणजे परावर्तनाचे नियम आपण पाहिले होते. हे काय परावर्तन आणि याला काही मराठीत म्हणतात रिफ्रॅक्शन. प्रवर्तन, रिफ्लॅक्शन आणि रिफ्रॅक्शन. रिफ्लॅक्शन is nothing but incident ray back bounce from the plane surface. आपण एखादी वस्तू पाहतो, हा कागद आपल्याला दिसतोय कारण हा रिफ्लेक्टेड सरफेस आहे. Incident ray which came from sun falls on this surface and then they get reflect and image is formed in our eyes. हे रिफ्लेक्शन आहे. गेल्या वर्षी आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन पाहिलं होतं. Incident ray and reflected ray lies opposite to the normal. बरोबर. Incident angle of incident is equal to angle of reflection. हेही पाहिलं होतं. Then angle of incident, normal, incident ray, reflected ray, all these lies in the same plane. म्हणजे आपण एखादी भूमिती आकृती जेव्हा तयार करतो ती नेहमी एक प्रतली असते. मग जर आपण याची एक आकृती तयार करतोय, यार बिलॉंग्स टू द सेम प्लेन. असे 3 नियम आपण पाहिले. इथे आपण रिफ्रॅक्शनचा अभ्यास करतो. रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन मध्ये महत्वाचा फरक आहे. रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस इनटू द मीडियम. जेव्हा आपण ग्लास एक मीडियम घेतोय आणि एअर इज द अनदर मीडियम, दॅट मीन्स light rays passes from air to glass. Is that clear? And due to the variation in density, glass ची डेन्सिटी आणि हवेची डेन्सिटी याच्यामध्ये फरक आहे. आणि या फरकामुळे या इन्सिडेंट रेचा मार्ग काय होतो, बदलतो. इन्सिडेंट रे चेंज द डायरेक्शन when it passes from air to glass. म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याचा मार्ग बदलतो. हा रिफ्रॅक्शनचा नियम आहे, म्हणजे रिफ्रॅक्शन आहे. याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. रिफ्रॅक्शन साठी मीडियम रिक्वायर आहे, तर रिफ्लेक्शन साठी प्लेन सरफेस रिक्वायर आहे. ओके, हा महत्वाचा फरक आहे. आता आपण पाहतोय लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, for that purpose we require cardboard. This is the cardboard, plain paper, glass slab, safety pins. These are the material required for the laws of reflection. First we have to fit these pins. म्हणजे कागद हा काय करायचा, पहिला त्याला कार्डबोर्डला अशा प्रकारे, तुम्ही साध्या पिन वापरल्या तरी चालेल. Then nobody have compass box, pencil. Stop. Before we start this experiment, we can do this simple experiment. We can do it at our home also. Immerse this pen inside the water and you see the from opposite side. जर तुम्ही दुसऱ्या डायरेक्शनने बघितलं, तू बघ तिकडून तुला काय दिसते. पाण्याच्या वरचा पृष्ठभाग आणि पाण्याच्या आतमधला काय दिसतो तुम्हाला, बेंड झालेला दिसतो. तुम्ही इथून बघा, you can see the pen bend slightly. त्याचा वरचा भाग कम्प्लीटली तुम्हाला बेंड झालेला दिसतो. काय कारण आहे याच्या मागचं, तर वरती वेगळं मीडियम आहे आणि पाणी हे वेगळं मीडियम आहे.
ड्यू टू दॅट the incident rays refracted due to medium बदलल्यामुळे ते काय होतात, त्यांची दिशा बदलतात आणि किरण आपली दिशा जेव्हा बदलतो यालाच काय म्हणतात, रिफ्रॅक्शन. आणि जेव्हा ते परत येतात त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. This experiment shows that due to the variation of density in air and water, the light rays bends. It may be bends towards away from the normal. तर कधी कधी तो नॉर्मलच्या जवळ येतो, कधी दूर जातो. ते डेन्सिटीवर अवलंबून आहे. हा जसा प्रयोग आहे याच प्रयोगासारखा प्रयोग आपण इथे करतोय. फक्त इथे माध्यम कोणतं आहे आता, which is the medium, glass. Another medium कोणतं आहे, air. Air and glass are the medium that present in this experiment. मग हा एक्सपेरिमेंट आपण कसा प्रूव्ह करायचा आहे, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. फर्स्ट ड्रॉ द साइज ऑफ द ग्लास स्लॅब. हा तुम्हाला प्रयोग वहीमध्ये सुद्धा प्रयोग करायचा आहे, परीक्षेला सुद्धा करायचा आहे. पहिला काचेची चीप आपण आता बाजूला ठेवून काय करायचंय, हा आकारमान घेऊन एक इन्सिडेंट रे घ्यायचा. आता तुम्ही ज्या दिशेने बघणार आहात, तुम्ही या साईडने बघणार आहात, तर या साईडने काय करायचंय, एक अँगल ऑफ इन्सिडेंट मोजून घ्यायचं. पहिलं नॉर्मल ड्रॉ करा. नॉर्मल कसा घ्यायचा, आपण काय केला, नॉर्मल म्हणजे काय, इन्सिडेंट रे विच मेक्स 90 डिग्री अँगल विथ द पॉइंट ऑफ इन्सिडेंट. जो पॉइंट ऑफ इन्सिडेंट आहे त्याच्यावर किती अंशाचा कोन तयार करणारा, 90 डिग्री अँगल तयार करणारा तो काय झाला, नॉर्मल. इट मेक्स 90 डिग्री अँगल विथ नॉर्मल with point of incident, that we say normal. We name as n1 and n dash असं आपण नाव दिले, n dash. Okay, now we can take the angle of incident. हा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा अँगल ऑफ इन्सिडेंट तुम्ही घ्यायचा आहे. अँगल ऑफ इन्सिडेंट आहे म्हणजे तो येणारा किरण आहे. अँगल ऑफ इन्सिडेंट, द रेज विच फॉल्स ऑन द सरफेस, इट इज कॉल्ड एज अँगल इन्सिडेंट रे विच मेक्स अँगल विथ नॉर्मल. त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ इन्सिडेंट. ओके, त्याला आपण काय नाव दिलं, आय, अँगल ऑफ इन्सिडेंट. त्याला अँगल ऑफ इन्सिडेंट म्हणजे काय, the incident rays makes angle with normal. Is that clear? त्यानंतर first you have to fix the pin, safety pin on this incident ray. त्याच्यावर आपण दोन पिना काय करायच्या, त्यांच्या जागा निश्चित करायच्या अगोदरच आणि स्ट्रेट ठेवायच्या त्या. आता या काय आहेत, एक रेषीय आहे. these pins lies on a same line, त्याला आपण एक रेषीय म्हणतो, म्हणजे एका रेषेवर आहे. अगेन put your glass slab on the same position. पहिल्या पोझिशनला आपण ग्लास स्लॅब ठेवायची. ओके, now you can see from here. इथून पाहिल्यानंतर या पिना बरोबर पलीकडची पिन आपण हातात धरायची अशी.
आणि या डायरेक्शनने बघायचंय. ती पिन बरोबर या पिनांच्या सरळ रेषेत आली पाहिजे. म्हणजे तुम्ही बघताना कुठून बघायचंय? ग्लास स्लॅब मधून, हवेतून नाही बघायचं. इफ यू कॅन सी इन द एअर, नो रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस. म्हणून तुम्हाला कुठून बघायचंय? काचेमधून. पिन तिकडे फिक्स कर, मी सांगेल तिकडे, तू फक्त पलीकडे ठेवायचं. Now remove this glass slab, then fix the point of this pin, safety pin. P1, P2, P3 and P4. Okay. हे बघा, आले सरळ रेषेत ते आपण ठेवले होते. तू बरोबर तिकडे त्यांचं स्थान फिक्स केले. बट they are also lie on the same line. Okay. Now this is the incident ray. If rays passes in straight line, you draw the straight line with the help of dot dot. जर हे ग्लास माध्यम नसतं तर प्रकाश किरण या मार्गाने गेला असता, राईट? बट तो कोणत्या मार्गाने गेलाय? दिस इज द path of रिफ्रॅक्शन लाईट, रिफ्रॅक्टेड रे. हा इन्सिडेंट रे, हा काय झाला? रिफ्रॅक्टेड रे. आणि हा तिसरा जो आहे त्याला काय म्हणायचं? इमर्जंट रे. इमर्जंट म्हणजे तो, हा एक झाला इन्सिडेंट, हा रिफ्रॅक्शन, हा इमर्जंट. 3 रे झाले. म्हणजेच लाईट रेज चेंज इट्स डायरेक्शन when it is passes from air to glass. Again it changes its direction when it is passes from glass to air. म्हणजे त्याचं 2 ठिकाणी रिफ्रॅक्शन झालं. एक कधी झालं? हवा ते ग्लास, आणि दुसरं कधी झालं? ग्लास ते हवा. अशा 2 ठिकाणी त्याचं रिफ्रॅक्शन झालेलं आहे. इथे सुद्धा तुम्ही काय करायचं आहे? नॉर्मल ड्रॉ करून घ्यायचं.